आज आपण पुन्हा एकदा निघालो आहे देवीच्या माळावर. पण खूप वेळ झालं फाट्यावर येऊन बसलो होतो, पण गाडीच भेटत नव्हती. मग कसं काय माहिती, अचानक योगायोगाने माझा भाऊ दिसला मला फाट्यावर आणि त्याने विचारलं कुठं चालली, तर देवीच्या माळावर सांगितलं की तो मला गाडी घेऊन सोडवायला आला. तर आता मी चालली देवीच्या माळावर. अक्षय हाय कर की. हॅलो मंडळी, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. पोरं बघतात. तर आज पुन्हा एकदा आलेली दिवसा जत्रेला. तर आज ना दसरा आहे आणि दसऱ्या दिवशी काय असतं विशेष मला पण माहित नाही, पण आपण बघूया जाऊन काय असतं ते. परत एकदा आम्ही देवीच्या माळावर आलेलो आहे. आम्ही 3 जणी आहोत, पण एकच तुम्हाला दाखवते, बाकीच्या 2 दाखवत नाही. तर चला आता देवीच्या माळावर जाऊनच भेटूया आपण. त्या दोघी नाहीत. ए आज लाईनला उभं राहून दर्शन करायचे ना. लय गर्दी उभी राही. ए इथं रोज बदलत होते का ग इथलं? हा मी आलती त्या दिवशी वेगळंच होतं इथं. हा रोज वेगळी रूप दिलीत वाटतं इथं. तेव्हा तिथं पण कृष्ण केलंय तिथं. त्या दिवशी हे रूप तिथं होतं. हा आहे का नाही? तर आम्हाला काढायचे आता इथं छान सेल्फी, मस्त सेल्फी काढणार आहे. बघा ना, वेगळं रोज वेगळं रूप देत होते इथं. सेल्फी काढायसाठी नंबर लागलेत. नंबर सेल्फी लाईन लागले तिथं. गर्दी एवढी झाली की मिळतच नाही, रिकामं भेटत नाही. खूप छान वाटतं इथं येऊन. खरंच पटकन कोण नसलं की जाऊन उभं राहायचं. माझा व्हिडिओ चालू जरी असला तरी मी तुमचा फोटो काढीन, पण तुम्ही जाऊन उभं राहायचं पटकन, गर्दी कमी झाली की. फोटोची गर्दी काय कमी होत नाही. तो तिथं मोकळं झालं कृष्णाजवळ. ब्लॉग चालू केले. ब्लॉग
तर मंडळी आलो हे आता नाही मग अशी सांगितलं देवीच्या माळावर आलोय. आता खाऊ गल्लीला चाललोय. बघूया काय काहीतरी खाऊ पोटाला आणि नंतर मग बघूया पाण्यात वगैरे. पाणी आहेत की पाणी ते बघ पाण्यात बसायचंय हिला. मग बघूया आता पुढे काय होते ते दाखवीलच तुमच्याशी शेअर करील. त्या दिवशी या पोरी नव्हत्या आल्या म्हणून काय खाल्लं बी नव्हतं. म्हणजे माझा तर उपवासच होता पण आम्ही काय खाल्लं पण नव्हतं आणि पाण्यात पण नव्हतं बसलो. बघूया काय होते ते. तर असेच कंटिन्यू राहा. तर आम्ही आलो बघा मंचुरियन्स खायला. मंचुरियन्स आणि नूडल्स मागवलेत. कुणाला काय आवडते कुणाला काय आवडते बघूया आता. क्या हुआ? ब्लॉगिंग है ब्लॉगिंग. अच्छा भैया हसतोय. ब्लॉग चालू केला म्हणून हसतोय भैया आम्हाला. हा किती मग सर नाही म्हणत. हा आडवा कोणता हे जातो ब्लॉगिंग साठी. आता ब्लॉग चालू करतात का? मी तशी बसली मी तशी खाते. ₹1000 गेले बघ माझे. मग काय लागतं इथं जायला पैसे. अगं लय घाबरलेली ग ती है ना बाळे. माझा खेकडा राहतोय बघ मोबाईलची पिन. हा जायचं का? मला तर असं वाटायला लागलं होतं उलटी होती आता बसल्यावर. पाण्यात फुल राहतोय पण पायाला होय पुढे धराय सोडून दलीचे पाय धरत होती. पाय धरलेला म्हणजे उडून गेली तरी दलीच्या पायाला धरून खाली बसतील. माझ्याजवळ बसवली नाही माहिती का. मला असं वाटलं माझ्याजवळ घाबरायची नाही पण मीच लई घाबरलेली होती. तू नाही बाई घाबरली. खरंच नाही घाबरली तू. पण खरंच मजा आली जाम. आहे का नाही बाळे? मजा आली का नाही? हाऊसच बाळे. परत बसतील का कधी पाण्यात त्या? हा म्हणजे बसन बसन. तर मंडळी आज खूपच एन्जॉय केला. खरं तर मुलं सोबत असतील तर त्याच्याशिवाय मुलांशिवाय मजाच नसते. आणि ही माझ्या जाऊबाईची मुलगी आणि ही नाते. तर मी त्यांच्यासोबत आज आली होती. खरं तर आमचा पहिल्या दसऱ्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आमचा प्लॅन ठरला होता की आपण तिघींनी मिळून जाऊया. पण तसा योगच नव्हता आला. म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही आवर्जून आलो इकडे. तर आम्ही खूप काही खाल्लं, पाण्यामध्ये बसलो, खूप काही पिलो, खूप फिरलो, खूप एन्जॉय केला, खरेदी पण भरपूर केली.
आणि खूप मस्त वाटलं बरं का. तर शेवटी सगळ्यात आम्ही इकडे एक जणीने घेतली लस्सी, एक जणीने आईस्क्रीम आणि एक जणीने फालुदा. तर आम्ही आता एन्जॉय करतोय, तुम्ही पण या एन्जॉय करायला. आणि कसं वाटले हे देवीच्या माळावरचे व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इथं कोणती विशेष यात्रा असते का घटस्थापनेच्या वेळेला ते पण कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणत्या गावातून मला बघताय ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आता चाललंय इथं पोरींचं खायचं प्यायचं, एकमेकींना चारायचं आणि यातच सगळी मजा असते बरं का. हाय लय गोड लस्सी, लस्सी लय गोड, लय गोड आहे. आलं का नाही, आलं का नाही तोंडात. तर मंडळी दर्शन वगैरे घेतल्यानंतर इथेच बहीण माझी राहते, एक मावशीची मुलगी माझ्या इथेच राहते मंदिराजवळ. तर आम्ही तिच्या घरी गेलो, 5 मिनिटं तिथं बसलो. मागच्या वेळी आलेली तेव्हा पण गेली नव्हती म्हणून आज आवर्जून गेली तिच्या घरी मी. आणि त्यानंतर ही जी बॅटरी ना हिचा दाजी हिला घ्यायला येणार होता, मग तिला सोडवलं तिच्या दाजीजवळ सुखरूप आणि आम्ही निघालो घरी. माझा आजचा दिवस आणि आता आम्ही निघालोय घरी. खरं तर शिलांगण होतं आता मंदिरात देवीचं आणि मला बहीण बोलत होती शिलांगणासाठी थांबा ग ताई म्हणून, पण मी काय थांबली नाही आणि ही गर्दी त्याच्यासाठी जमलेली होती. तर चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.